नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. आपली शहर या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महत्त्वाची बातमी आहे. सुरुवातीलाच ठाकरे बंधूंमध्ये 2 तास खलबतं झाली आहेत. उमेदवार आणि नाराजी नाट्यावर सुद्धा चर्चा झाल्याचं कळतंय. बैठकीला खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते. मातोश्रीवर राज ठाकरे आले. ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली. उमेदवारांसंदर्भात पक्षामध्ये असलेल्या नाराजी नाट्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाल्याचं समजतंय. या बैठकीला खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते. ही बैठक झाल्यानंतर राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवरून रवाना झाले. पण जवळपास ठाकरे बंधूंनी 2 तास चर्चा केली. प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्याशी जोडले गेलेत. त्यांच्याकडून आपण आणखी तपशील घेणार आहोत. महेंद्र, ही जी 2 तासाची चर्चा झाली त्याच्यानंतर निर्णय कसा काही समोर येऊ शकलाय का? नक्कीच रिद्धी, उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ ती मुदत आहे ती संपताच राज ठाकरे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या बैठकीत संजय राऊतही उपस्थित होते आणि तब्बल 2 तास ही चर्चा चालू होती. या बैठकीत जी आहे ती महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते ती म्हणजे आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काही जे ते इच्छुक उमेदवार होते त्यांनी बंडखोरी केली आणि त्यानंतर त्यांनी अपक्ष किंवा उमेदवारी अर्ज जे भरले त्यांना जी बंडखोरी आहे ती शमवण्याचं एक सर्वात मोठं आव्हान असणार आहे. कारण याचा जो आहे तो नुकसान आहे हे पक्षाला होणार आहे. त्यामुळे बंडखोरांना कसं जे आहे ते शांत करता येईल ह्याच्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर आगामी ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकात प्रचार कसा केला जाणार आहे, रणनीती काय असणार आहे ह्या संदर्भात जी आहे ती चर्चा झाली. कारण मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले पाहायला मिळाले होते आणि त्याच मुद्द्यावरती जर अजून काही जे विकासाची जी गोष्टी आहेत त्यावर चर्चा झाली आहे आणि त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित मुलाखत यावर देखील चर्चा दिली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात जी रणनीती आखली गेली आहे ती पाहायला मिळणार आहे आणि या ठाकरे बंधूंमध्ये जी चर्चा झाली आहे ती चर्चा मिळाल्याची माहिती मिळते. महेंद्र, आता तुम्ही उल्लेख केलात की बंडखोरी झालेली आहे ज्याच्यामुळे दोन्ही पक्षांचं नुकसान निश्चित होऊ शकतं. कुठले नेमके प्रभाग आहेत ते? जास्तीत जास्त जे आहे ते वरळी म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जी आहे ती नाराजी पाहायला मिळते. त्या ठिकाणी आकर्षिका पाटील असतील किंवा सूर्यकांत कोळी असतील असे जे लोक आहेत जे ठाकरेंसोबत विधानसभेत आदित्य ठाकरेंना जी आहे ती फार मदत केली होती त्यांनी आणि त्याचबरोबर गोपाळ खाडे यांच्या पत्नी आणि किशोरी पेडणेकर यांच्याही वेळी जे आहे ती या ठिकाणी इच्छुक होते त्यांचीही नावं समोर येतात होती. त्यामुळे दक्षिण मुंबईतील जे मराठी बाहुल जो भाग आहे त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात बंडखोरी झाली. त्यातील अनिल कोकिळ हेही जे आहेत ते बंडखोरी करून त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून AB फॉर्म भरल्याचं पाहायला मिळतंय. जी, निश्चित. महेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.